अखेर पुणेकरांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे. ज्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 ची आपण गेल्या कित्येक वर्षापासून वाट पाहत होतो, त्यासाठी आता प्रशासनाकडून अधिकृत आणि एक नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आदेश देत पहिल्या टप्प्यासाठी 30 जूनची डेडलाईन दिली आहे. तर दुसरीकडे पीएमआरडीने 15 जुलै ही तारीख जाहीर केली आहे. मात्र या पहिल्या टप्प्यात फक्त 12 स्थानकच असतील. गेल्या काही वर्षात एक नाही, दोन नाही तर तब्बल 7 वेळा या मेट्रोचं मुहूर्त चुकल्यानंतर आता हा 8वा मुहूर्त तरी नक्की ठरणार की पुन्हा तारीख पे तारीख मिळणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय. तसंच हा प्रकल्प रेंगाळण्यामागे नेमकं कारण काय आणि पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती स्थानकं आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. हा प्रकल्प नेमका काय आहे आणि तो पुणेकरांसाठी एवढा महत्त्वाचा का आहे, हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मार्ग म्हणजे पुण्याची मार्गिका 3. हा संपूर्ण 23.2 किलोमीटर लांबीचा मार्ग एलिव्हेटेड म्हणजेच उन्नत स्वरूपाचा आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्वावर उभा राहणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून म्हणजेच पीएमआरडी कडून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या खासगी कंपनी समवेत अत्यंत हायटेक पद्धतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये देशातील दिग्गज आणि विश्वासू टाटा समूहाची TRIL आणि जागतिक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेली सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांची मुख्य भागीदारी आहे. या संपूर्ण अत्याधुनिक मार्गिकेसाठी जवळपास 8,000 कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च करण्यात आला आहे. पुण्याचे आर्थिक इंजिन समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी थेट जोडण्यासाठी हा भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिझाईन करण्यात आला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. सोबतच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला विलंब होत असून येत्या 30 जून पर्यंत काम पूर्ण करा अशी स्पष्ट सूचना त्यांनी पीएमआरडीला दिली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीएमआरडीचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केलंय की संपूर्ण मार्ग 23 किलोमीटरवर एकदम सुरू न करता 2 स्वतंत्र टप्प्यात सुरू केला जाणार आहे. सध्या 15 जुलैच्या नव्या मुहूर्तावर या प्रकल्पाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्याचं नियोजन आहे. तर हा पहिला टप्पा हिंजवडीच्या बाजूकडून सुरू होऊन बाणेरमधील रामनगर पर्यंत धावणार आहे. या पहिल्या टप्प्यात मेट्रो नेमकी कोणत्या रूटवरून धावणार, ती 12 स्थानके कोणती आहेत ते पाहूयात. प्रवासाची सुरुवात ही मान येथून होईल. त्यानंतर हिंजवडी फेज 3, फेज 2, फेज 1, टाटा टेक्नॉलॉजीज, बीच ब्रिज, निमगाव, महाळुंगे, NDA चौक, बाणेर SRPAF आणि रामनगर. सध्या या 12 स्थानकाचं 95% जास्त काम पूर्ण झालंय आणि मेट्रोच्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न आहे की 15 जुलैपर्यंत ही 12 स्थानकं पुणेकरांसाठी खुली करायची आहेत. कारण पहिल्या टप्प्यामुळे हिंजवडीतल्या IT कर्मचाऱ्यांची दररोजची ट्रॅफिकमधून सुटका होईल. त्यानंतर रामनगर ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालय या दरम्यानचा दुसरा टप्पा हा 1.5 ते 2 महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2026 पर्यंत उर्वरित 11 स्थानकांची सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये हाय स्ट्रीट म्हणजेच बाणेर ते थेट शिवाजीनगर जिल्हा न्यायालय दरम्यान मेट्रो धावेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या अब्जावधी रुपयाच्या मेट्रोमुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात काय बदल होणार आहे. हिंजवडी राजीव गांधी आयटी पार्क हे पुण्याचं आर्थिक इंजिन मानलं जातं, जिथे दररोज लाखो तरुण आणि व्यावसायिक कामासाठी ये-जा करतात. सध्या रस्त्यावरील अवाढव्य वाहतूक कोंडीमुळे शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर पार करण्यासाठी लोकांना रस्त्याने 1.5 ते 2 तास लागतात. मात्र मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ 25 ते 30 मिनिटांवर येईल. रस्त्यावरील खासगी वाहनांची आणि बसेसची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याने वाकड, बाणेर आणि विद्यापीठ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमची सुटेल. पर्यायाने वायू प्रदूषण देखील कमी होईल आणि इंधनाची मोठी बचत देखील होईल. या प्रकल्पाचा सर्वात मोठा तांत्रिक आणि व्यावहारिक फायदा म्हणजे इंटरचेंज सुविधा, जी पुणेकरांसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे. शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय इथे ही मार्गिका 3 सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या वणाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांशी थेट जोडली जाणार आहे.
याचा अर्थ असा की जर तुम्ही पिंपरी चिंचवड, वनाज, कोथरूड किंवा अगदी स्वारगेट बाजूकडून येत असाल तर तुम्हाला हिंजवडीला जाण्यासाठी गाडी काढण्याची किंवा ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज नाही. तुम्ही थेट मेट्रोने जिल्हा न्यायालय इथे येऊ शकता आणि तिथून अंतर्गत कॉरिडॉरद्वारे मेट्रो बदलून कोणत्याही ट्रॅफिक शिवाय थेट हिंजवडी IT पार्कमध्ये पोहोचू शकाल. एकंदरीत संपूर्ण परिस्थितीचा आणि ग्राउंड रियालिटीचा वेध घेतला असता मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश, रेल्वे सुरक्षा आयुक्तांची झालेली यशस्वी प्राथमिक तपासणी आणि PMRDने दिलेले अधिकृत आश्वासन यामुळे यावेळी म्हणजेच 8व्या मुहूर्ताला मेट्रो सुरू होण्याची शक्यता ही पूर्वीपेक्षा अधिक भक्कम, वास्तववादी आणि खात्रीशीर वाटते. जर ऐनवेळी कोणतीही नवीन तांत्रिक अडथळे किंवा पावसाचे मोठे विघ्न आले नाही तर येत्या 15 जुलै रोजी पुणेकरांची हिंजवडी मेट्रोची प्रदीर्घ प्रतीक्षा संपून जाईल. परंतु भूतकाळावरील वारंवार बदलल्या जाणाऱ्या डेडलाईन्स आणि प्रशासनाचा पूर्व इतिहास पाहता 15 जुलैला खरंच मेट्रो धावणार की पुणेकरांना आणखी एक नवी तारीख मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, 15 जुलैला खरंच मेट्रो धावेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.